पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुझे मदद करा, मला वाचवा, मला मदत करा। आई! अकरा वाजून गेले, एवढी कशी गाढ झोप लागली मला? शर्वरीचं स्वप्न कसं काय पडलं मला? खरं तर तिचं स्वप्न पडणं मला काही संबंध लागत नाहीये। बरी असेल ना ती? मलाच काळजी वाटते का खरंच ती त्रासात असेल? काहीतरी केलं पाहिजे तिचं। तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं आहे, सगळी औषधं त्यात दिलेली आहेत। मेडिकलमध्ये जा आणि ती औषधं घ्या। हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ती एकदा चेक करून घ्या की ही औषधं दिलेली आहेत। ओके, आलात तरी चालेल, काळजी घ्या। डॉक्टर बापट, मला ऍक्च्युली माझ्या मुलीबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं। आय थिंक आपण ऑलरेडी त्याबद्दल बोललेलो आहे। डॉक्टर, आय एम व्हेरी सॉरी। मला माहिती मी तुमच्याशी आणि विभावरीशी भयंकर रूडली वागलोय। व्हेरी सॉरी फॉर दॅट। पण डॉक्टर, काय होतं, मी माझ्या मुलीच्या बाबतीत भयंकर सेन्सिटिव्ह आहे, कधी कधी पॉझिटिव्ह पण आहे। तिच्याबद्दल कोणी काही बोललं तर मला असं सहन नाही होत, म्हणून मी असं वागतो। आय एम व्हेरी सॉरी। ठीक आहे, मी समजू शकतो। डॉक्टर, शर्वरी असं का वागते, म्हणजे तुमचं नक्की काय मत आहे त्याबद्दल? मिस्टर महाजन, मुळात शर्वरी काहीतरी विचित्र आणि वेगळं वागते हे मला विभावरीने ऑलरेडी सांगितलं होतं। मी ते प्रत्यक्षात पाहिलेलं नाही आणि तसंही तुम्हाला ते पटलेलंही नाही। डॉक्टर, मी ऍक्च्युली त्यासाठीच तुम्हाला भेटायला आलोय। काय की तिच्या मैत्रिणींनी जो तिचा विश्वासघात केला त्याच्यामुळे तिला मानसिक धक्का बसलाय। काय नक्की घडलंय हे मला काही नीटसं कळत नाहीये, पण तिचं काहीतरी बिनसलंय हे नक्की। डॉक्टर, ती कधी कधी एक बोलते, कधी दुसरं बोलते। तिच्या मनासारखं काही घडलं नाही तर ती एकदम अग्रेसिव्ह होते। मला काही समजत नाहीये आणि म्हणूनच मी म्हणजे तुम्हाला भेटण्यासाठी येत होतो। विभावरीने सांगितलं तो मुद्दाही असू शकतो, किंवा कदाचित शर्वरीचं वाढतं वय आहे त्यामुळे तिच्यात हार्मोनल चेंजेस होत आहेत, म्हणून तिची चिडचिड होऊ शकते। स्टील मी तुम्हाला एका स्पेशलिस्टचा नंबर देतो, तुम्ही बोलून घ्या। नाही, ॲक्च्युली डॉक्टर मेहता म्हणून माझ्या ओळखीचे स्पेशलिस्ट आहेत, पण त्यांचा फोन लागत नव्हता, त्यामुळे प्रॉब्लेम झाला, म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आलो। मिस्टर महाजन, त्याआधी शर्वरीशी आपल्याला काही गोष्टी तपशिलात जाऊन बोलायला लागतील। काही गोष्टी तिला कशा जाणवत आहेत ते आपल्याला विचारायला लागेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यावरती ऑब्झर्वेशन ठेवायला लागेल। काही विशिष्ट वेळांना तिचं वागणं बदलतंय का, किंवा एखाद्या गोष्टीवरती ती वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करते का, ह्या सगळ्याची आपल्याला नोंद करून ठेवायला लागेल। बरं। आणि यामध्ये शर्वरीविषयीची काही ऑब्झर्वेशन्स खूप महत्त्वाची ठरतील। मी तुम्हाला काही स्पेशलिस्ट डॉक्टरांचे नंबर पाठवतो। एक 7-8 दिवसातली तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल आणि तुम्हाला पुढची दिशाही मिळेल। मी परत एकदा सांगतो, आय एम व्हेरी सॉरी। म्हणजे मला माहिती आहे मी तुमच्याशी आणि विभावरीशी ज्या पद्धतीने वागलोय ते अत्यंत चुकीचं आहे, मला ते रिअलाइज झालं आहे। आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट। खरं तर मला त्यांच्याशी सुद्धा बोलायचं होतं। तुम्ही खरंच एकदा विभावरींशी बोलून घ्या, त्यांना खरंच शर्वरीची खूप काळजी आहे। येस। बरं, मी निघतो आता, हॉस्पिटलमध्ये पेशंटची रांग लागली असेल। येस, थँक्यू थँक्यू।
विभावरीला कॉल करू का नको? पोरगी झोपली, आता अंगातल्या वाऱ्याला जागून हाकललं पाहिजे. अंगाची घाण झाली ना गे बाये. खाली खेळाली, फुलं कोमेजून गेली. ताज्या देहाची अवदसा झाली. रोग पडला वाड्यावर, रोग पडला देहावर. ए बाई, जी कोणी हायस ना, निघून जा, निघून जा. आमची चंद्रविलासची मालकीनी, मालकिनीच्या अंगातून निघून जायचं, कळलं ना? चंद्रविलास कशाला बोलवतो माहिती ना? असं करू नको, असं करायचं नसतंय. हा, हाताचा घास असा हाताला येऊ दे. ओसरीची माया ओसरीवर राहू दे. चंद्रविलासचा भार या पोरीलाच वाहू दे. मालक, जवळ यायचं नाही, शिवायचं नाही. किती वेळा सांगितलं सगळ्यांना? ही तुमची नाथ भूतांधरलीला वाड्यात काल्यावाल्याची जुलूक फिरली. मला सारखं बिनबिनतय मालक. हा, धाकल्या मालकाचा विश्वास नाही या सगळ्यावर. कसं सांगायचं त्यांना? श्वास पण दिसत नाही, मग त्याच्यावर पण विश्वास नाही ठेवणार आहेत का ते धाकले मालक? फडफड थांबली की कळल त्यांना. मालक, जा तुम्ही इथनं, मी आहे इथं. काय नाही काय? मालक, मालक, हे चांगलं नाही केला तुम्ही. चंद्रविलास सैनास होईल ना मग असं केल्याने. मालक, शनिवारीला उठवू नका. चंद्रविलासची मात्रा दिली तिला, आणि त्या फुलाला तर पर्स करायचाच नाही. हा, साधं सुद्धा फुल नाही ते. त्या फुलाला पर्स म्हणजे प्राणाला पर्स. मालक, ऐका माझं. मालक काय ऐकत नाही. आता होडीची दिशा तुझ्याच मर्जीवर रे बाबा. जागी हो नंदा, जागी हो. मला तुझी गरज आहे. हा हा, हॅलो आई, ऐकू येत आहे ना? हा हा, बोल की ग. आई, अहो 11 वाजून गेले, तुम्ही उठवलं का नाहीत मला? मी गेले असते ना बाजारात. अगं, तुला सुगीची झोप लागली होती, रातपाळी करून आलीस, दमली होती आणि झोपलीस. मग मी काय उठवलं नाही. पण काळजी करू नको, मी यायच लागले बघ. हा, उन्हाच्या आत येतेच. हॅलो हॅलो, अगं विभा, अगं बोल की. गप का आहेस विभा? विभा, अगं बोल की काहीतरी. अगं आई, कसं सांगू कळत नाहीये मला. याआधी असं कधीच झालंच नव्हतं. म्हणजे तब्येत बरी नाही का? तब्येत बरी आहे, पण आई मला स्वप्न पडलं खूप वाईट. सपन? कसलं सपन? महाजनांच्या मुलीचं, शर्वरीचं. आणि ते स्वप्न खूप भीतीदायक होतं आई. म्हणजे
म्हणजे तू नक्की काय पाहिलंस? आई, आजूबाजूला सगळीकडे धूर होता, समोर कोणीच दिसत नव्हतं आणि इतक्यातच एक व्यक्ती दिसली आणि त्या व्यक्तीने शर्वरीला उचलून आणलं आणि शर्वरीला एकदम जाग आली आणि ती दचकली आणि तिने मला मदत करा असं ओरडायला सुरुवात केली आणि मला जाग आली. मी पाहिलं तर सकाळचे 11 वाजले होते आणि मला कळत नाही असं स्वप्न का पडलं मला. हे बघ, आणखी काय पाहिलंस? म्हणजे ही सपान कुठं घडलं असं तुला दिसलं? चंद्रविलास का आणखी कुठं? नाही असं सांगता नाही येणार, जागा काही कळली नाही मला. नाही, अशी उशिरा पडलेली स्वप्न खरी नाही नव्हत. चंद्रविलासचं गणित लई वेगळं आहे. तो दिवसाची रात न रात्रीचा दिवस करतोय. आपल्या नशिबाची रात करतोय तो वाडा. विभा, हे बघ माझं ऐक, अजिबात घराबाहेर पडू नकोस. मी येतेच पोरी, काय बाहेर पडू नकोस. चंद्रविलास काहीतरी गोळ घालतो. आमची विभा त्याचा अडकत जाईल. ताई, हो ताई, ताई उठा बरं. हो ताई, काय झालं? ताई काय झालं तुम्हाला? बरं वाटत नाही का? चक्कर आली का तुम्हाला? थांबा, मी पाणी घ्या. थांबा. हे घ्या पाणी घ्या. सावकाश घ्या. अजून घ्या. हा, काय झालं? हे नाही खरं होणार. खरं नाही होणार. थांबा. मी घरी सोडतो तुम्हाला. या. नको माझी मी जाते घरी. नाही. चला या. नाही मी उचलतो. या तुम्ही या. आरामात बसा. आरामात. या ना त्या कारणाने विभावरीकडे जावंच लागतंय. मी कसं फेस करू त्यांना काही कळत नाही. अशी अवेळी का झोपलीस तू शरू? नरहर पंताच्या अंमलाखाली तर झोपली नसेल नाही? तू नंदा आहेस हे मला आता कळलंय आणि ते तुझ्याही लक्षात आलंय. त्यामुळे तू उठलीस की लगेच मला मारायला माझ्या खोलीत येशील. ये नंदा, ये. हा बाप तुझी वाट बघत असेल, तुझ्या भेटीची आणि स्वतःच्या मृत्यूचीही. ही संधी आपल्या दोघांनाही गमावता कामा नये. नाहीतर अनंत आणि शरूचं तेच होईल जे आपलं झालं. नाना, आता तयार व्हावं लागेल.
वाचसाठी केला होता अट्टहास, सगळं जमतंय, सगळं जमून येतंय. चंद्रग्रहणाच्या प्रभावाने नंदा निघून जाईल आणि मग ते कुटुंब पूर्ण होईल. नंदाला शर्वरीच्या शरीरातून बाहेर काढण्याची वेळ झाली. चला पंत, कामाला लागा. सगळे झोपले की मी नानांच्या खोलीत जायला तयार. तोवर असंच पडून राहावं लागणार. नंदा, शरूचं शरीर मिळवून आलीस का ग मला भेटायला? पण नंदा, तुझी माझी भेट होणार नाही, कारण तू जिथून आली आहेस ना तिथून खूप पुढे पाठवणार आहे मी तुला. बाळ शरू, आता तुझ्या शरीरातून नंदा गेली ना की तू पूर्वीसारखी होशील, मला जशी हवी होतीस तशी. नका त्रास करून घेऊ. तुमच्या शक्तीचा इथे काही उपयोग होणार नाही. जा जा. मला नानांच्या खोलीत जायचं होतं. मग मी झोपले कशी? हे त्या शक्तीनेच केलं का, ज्याबद्दल काजव्यांनी मला सूचना दिली होती? तिला कळलं असेल तर हे कार्य आज नाही करता येणार. मला गप्प बसावं लागेल. शरू, आता कसं शहाण्या मुलीसारखी वागलीस? शरू, तू कितीही अंधारात असलीस तरी माझ्यासाठी नेहमी उजेडातच असशील ग शरू. नंदा,
चंद्रविलासची शक्ती तुला शर्वरीच्या शरीरातून बाहेर काढी. त्याआधी नानांचा समाचार घे.